नमस्कार मित्रांनो, शुभ श्रावणी मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये काही जबरदस्त ट्विस्ट आपल्याला आता पाहायला मिळणार आहे. कारण की जी शोभा ही आता श्रावणीचं वाईट चिंतत असते आणि श्रावणीला प्रत्येक वेळी घालून पाडून बोलून तिला प्रत्येक वेळेला घरात खिनवत असते. पण आता ती श्रावणी कसा शोभाचा संसार वाचवणार आहे आणि शोभाच्या बाबतीतलं जे काही मोठं सत्य आहे ते आता कशाप्रकारे श्रावणीसमोर उघडकीस येऊन आता शोभा ही श्रावणीच्या बरोबर जे काही आतापर्यंत वागत होती सगळ्या गोष्टी आता श्रावणीने माफ करून शोभाचा कसा जीव वाचवलेला आहे आणि शोभा आणि त्याचबरोबर तिची आई दोघीजणीही आता श्रावणीचे पाय धरणार आहेत. अशा आता कोणता नवीन प्रसंग मालिकेत येणार आहे सगळं आपण आजच्या या भागामध्ये पाहणार आहोत. मग आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आतापर्यंत आपण मालिकेमध्ये पाहत होतो की प्रत्येक गोष्टीत वेठीस धरत असलेल्या शोभाला आता श्रावणी काहीच बोलत नसते. घरात थोरली नणंद म्हणून ती प्रत्येक वेळेला तिला मान देत असते. घरात ती राहतच असते, शिवाय तिचा नवराही तिकडेच पडीक आहे आणि दोघंजणही म्हणजे शोभा आणि तिचा नवरा शशांक जिजू हे दोघंजणही तिथेच घरात असूनही बिचारी प्रत्येक वेळेला त्यांना जपते, त्यांच्यासाठी प्रत्येक गोष्टी करत असते. तिला आता शुभंकर दरवेळेला सांगत असतो की तू यांची उठबस कशाला करते, यांची ह्या घरात काहीच लायकी नाही आहे. आणि शशांक तर अगदी व्यवस्थित काही करतो की नाही ते पण माहीत नाही, मग उगीच का यांची मदत करायची. यांना घरात ठेवून उलट शोभा आपल्यालाच त्रास देते. श्रावणी तुला ती त्रास देते, परंतु तरीही श्रावणीवरती चांगले संस्कार झालेले असतात, त्यामुळे श्रावणी काहीही चुकीचं तिला बोलत नाही. शोभाला प्रत्येक वेळेला ती चांगलाच अगदी मान देत असते. मोठ्या नंदेचा मान तिला योग्य तो वेळी प्रत्येक वेळेला देत असते. आणि दुसरीकडे आता घरामध्ये पैशांची चणचण फासू लागलेली आहे, कारण की इथे शुभंकरचा जॉब गेलेला आहे आणि घरात आणखी कोणी कमवती व्यक्ती नाही आहे. सानिकाचं प्रकरण घराबाहेर गाजल्यामुळे अण्णांनाही जॉबला जाता येत नाही. तरीही काही करून बिचारे अण्णा जॉबला जाऊ असं म्हणतात, परंतु त्यांना त्यांची बायको म्हणजेच आई ही जॉबला जाऊ देत नाही आहे. ती म्हणते की तुम्ही जर गेलात तर तुम्हाला माहिती आहे ना काय घडू शकतं, लोक तुमच्या तोंडात शेण घालतील, तुम्हाला बाहेर उभं करणार नाही. त्यापेक्षा तुम्ही एक काम करा, तुम्ही घरातच थांबा. ही श्रावणी आणि तिचा नवरा आहे ना, बघतील काय करायचं ते. आता त्यांच्यावर आहे घरची जबाबदारी, म्हणून ते दोघंजणही बघतील आता पुढे काय आणि कसं करायचं ते. तर दुसरीकडे इथे आता शुभंकर हा दारोदारी नोकरी मागत फिरत असतो, कारण की त्याला नोकरीची अत्यंत गरज असते. आता जे काही 6,000 रुपये उरलेले होते ते सगळे 6,000 रुपये आता संपलेले असतात. गॅस नाही, स्टोव आहे त्याच्यामध्ये रॉकेल नाही, त्याचप्रमाणे किराणा मालाचं सगळं सामान संपले. हळूहळू आता सगळं संपत आलं आहे. खाणारी तोंड पण भरपूर आणि कमवता हात मात्र एकच. आता घरामध्ये खूप प्रॉब्लेम येऊ लागलेले असतात. अण्णा म्हणतात की शुभंकर बाळा काही होतंय का रे. तेव्हा मग शुभंकर हा अण्णांना सांगतो की अण्णा हे सगळं काम आहे त्या घाडगे पाटलाचं आणि त्या स्वीटीचं. मला तरी वाटतंय की हे ना मुद्दाम करतायत सगळं, म्हणजे मुद्दाम मला ती कुठेही काम मिळू देत नाही, कारण की माझ्यावरचा सूड उगवाय. किती काही झालं तरीही हे लोक मला काही काम मिळू देत नसतात. मी प्रत्येक ठिकाणी प्रयत्न केले, परंतु त्या ठिकाणी कोणीतरी अगोदरच शब्द टाकलेला असायचा की मला नोकरी द्यायची नाही म्हणून. नंतर मला असं वाटतंय ज्या अलकनंदा आहेत त्यांनी पण मला नोकरी मिळायला नको म्हणून भरपूर प्रयत्न केले. आता काय करावं काही सुचना झालं आहे मला. तेव्हा आता लगेचच पुढे ती म्हणते की मग बघितलं ना हे सगळं झालं आहे ना, ते समद तुझ्या या बायकोमुळे नटमोगरीमुळे झालं या. तुझा जॉब गेला आहे, सगळं काही गेलं आहे ते फक्त तिच्यामुळेच झालं आहे. तुला काय वाटतंय की हे सगळं काही सोपं आहे. अरे अशी मोठी माणसं ही छोट्या माणसांना आपल्यासारख्या छोट्या माणसांनी गरिबांनी जगून देत नाहीत. तुला तसं कळणार नाही ते की ते जे काही चाललं आहे ना त्या सगळ्या गोष्टी आता तुला अगदी समजण्याच्या पलीकडच्या असतात. तर इथे अलकनंदा पूर्ण जोर लावत असते. कुठे जिथे जो शुभंकर जॉबला जातोय त्या ठिकाणी अलकनंदाने अगोदरच जॉब मिळायला नको म्हणून प्रत्येक ठिकाणी शब्द टाकलेला असतो. आता जवळजवळ छोट्यातल्या छोट्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी अलकनंदाने हे सगळं करून ठेवलेलं असतं. आणि त्याचबरोबर विक्रांत घाडगे पाटील हा पण कुठे काही कमी नसतो.
तो आणि स्वीटी दोघंजणही मिळून प्रत्येक गोष्टी करत असतात आणि त्यांना मोठी साथ असते ती म्हणजे अलकनंदाची. आता ह्या सगळ्या गोष्टी या मात्र सगळा श्रावणीचा आणि शुभचा संसार खायला निघालेल्या असतात. आता त्यांच्यावर रस्त्यावर राहण्याची वेळ आलेली असते, कारण की घराचं भाडंही थकलेलं आहे. त्याप्रमाणेच बाकीच्या सगळ्या गोष्टीही घडतायत. काय करायचं काहीच कळत नाही आहे. आता मात्र इथे शुभला समजलेलं असतं की हे सगळं जे काही घडवतायत ही लोकच घडवत आहेत आणि म्हणूनच त्याने तो ठरवतो की काही करून या लोकांना धडा शिकवायचा आणि आपण कुठेतरी काम सुरू करायचंच. काही झालं तरी अशी एखादी तरी व्यक्ती असेल ना जिला माझी दया येईल आणि जी या सगळ्या लोकांना न घाबरता मला नोकरी देईल आणि त्यासाठीच मी आता प्रयत्न करणार आहे, असं आता त्यांनी ठरवलेलं असतं. तर सगळीकडे जे काही शुभंकरला नकार येत असतात त्यामुळे श्रावणीलाही वाईट वाटत असतं. तिच्याही मनात हे सुरू असतं की हा जो काही माणूस आहे घाडगे पाटील हा मुद्दाम आता सूड उगवणार, कारण की जे काही घडलंय म्हणजे त्याला पाया पडण्यासाठी शुभंकरले नकार दिलेला होता. त्यामुळे आता शुभंकरवरती आणखी राग काढण्याचा तो प्रयत्न करणार, म्हणूनच तो आता सगळं काही सांगायला तयार नसतो. तर इथे श्रावणी मात्र ठरवते की काहीतरी आपल्यालाच केलं पाहिजे. शोभा आता श्रावणीला टोमणे देत असते की काय गं, तू तर मोठ्या तोंडाने म्हणाली होतीस की काहीतरी करेन, माझं शुभंकर जॉब शोधून आणेल, काहीतरी करेल, पण काय तुमच्याने काय होईना झालंय. अगं आम्हासनी काय सगळ्यांना रस्त्यावर टोकरी घेऊन भीक मागायला लावतेस की काय. तेव्हा आता हे सगळं झाल्यानंतर श्रावणी बाहेर पडायला बघत असते. तेव्हा तिला तिची सासू म्हणते की हे बघ जाशील, पण लक्षात ठेव तुझ्या माहेरच्याची म्हणजेच तुझ्या मिनिस्टरची त्या बापाची कोणाची मदत घ्यायची नाही, हे तुला अगोदरच सांगितलं आहे ना लक्षात नटमोगरे. तेव्हा शुभा तिच्याकडे बघून हसते. अण्णा म्हणतात की अगं तुला भीक मागायची वेळ आली तरीही तुझा हा जो काही माज आहे तो जात नाही काय गं. अगं मुलगी जे काही करेल ते तिला करू दे की. तेव्हा ती म्हणते की करू दे, जे काय करायचं ते करू दे, पण तिच्या घरात तिने हात पसरायला जायला नको, मला इतकंच वाटतं बस, असं आता ती सांगते. नंतर मग आता हे सगळं होत असताना शोभाला लगेचच बोलून ती बाहेर पडते की काळजी करू नका, मी तुम्हाला उपाशी राहू देणार नाही. शोभा मनात विचार करते की ही बया इतके आता आत्मविश्वासाने निघाले तरी कुठं आहे, कुठं हिला जॉब देतील, असं म्हणून आता तिथून ती निघून चाललेली असते. त्याच वेळेला आता शोभा ही तिच्या मागे मागे करत असते, म्हणजे निदान ही कुठे जाते ते कळायला तिच्याबरोबर घराच्या बाहेर पडणारच आणि श्रावणी घराच्या बाहेर काहीतरी काम शोधण्यासाठी पडणार. तेवढ्यात आता दरवाजावरती एक घोळका येतो मोठाच्या मोठा. तेव्हा मग तो घोळका आल्यानंतर श्रावणीला धक्का बसतो की आता आणखी कोण लोक आहेत. तेव्हा शोभा लांबून बघत असते. त्याच वेळेला घरच्यांना असं वाटतं की सानिकाच्या बाबतीतला विरोध करण्यासाठी लोक आली असणार, म्हणून शोभाचा पुन्हा चेहरा पडतो आणि ती सानिकालाच दोष देत असते की बघितलंस ना काय चाललंय तुझं. अगं त्या घाडगे पाटलासोबत लग्न करायला तयार झाली असती तर हे समधी लोक आता आपल्या दरवाजात आले नसते. आता बघ काय करशील तू ते कर, असं म्हणून ती तिच्यावर ओरडते. पण तेवढ्यातच आता ती जमाव जो असतो तो बोलायला लागतो की कुठं आहे तो शशांक. तेव्हा मग लगेचच ते सगळेजण बोलतात की शोभा पुढे येतं की माझा नवरा आहे शशांक, त्याचं काय झालं. तेव्हा मग सगळेजण आता बोलायला लागतात की तुमचा नवरा एक नंबरचा फ्रॉड आहे, सगळ्यांना फसवलेला आहे त्याने, आमच्या ना सगळ्यांचे पैसे घेऊन तो पसार झालाय, कुठं आहे त्याला आणा. तेव्हा मग लगेचच श्रावणी बोलायला लागते एक मिनिट काय बोलताय तुम्ही. तेव्हा मग ते सगळे जमाव म्हणायला लागतो की हो मी बरोबरच बोलतोय. अहो तुमचं नाव घेऊन म्हणजे तुम्ही त्यांचे नातेवाईक आहात, म्हणजे तुम्ही या घरची सून आहात आणि तुमच्या मिनिस्टर म्हणजेच तुमच्या साहेबांकडं शब्द टाकतो असं म्हणून त्या माणसाने आमच्याकडून पैसे घेतलेत, कोणाकडनं 10,000 कोणाकडनं 20,000 असं म्हणून मी डोनेशन शिवाय करून देतो तुम्हाला ॲडमिशन, पण ॲडमिशनचं काही नाव नाही. आम्ही तिकडं गेलो तर तिकडं काही तयार नाहीत सगळं काही करायला, पण आता आम्ही सोडणार नाही. आता आम्ही या माणसाला घेऊन जाणार, पोलिसांच्या ताब्यात देणार आहे. बघा तुम्हाला काय करता येते ते. आता मात्र या माणसाला आम्ही सोडत नसतो. तुमचं नाव खोटं घेऊन आम्हाला ॲडमिशन करून देतो असं म्हणून या माणसाने आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात फसवलं आहे, त्यामुळे आम्ही या माणसाला माफ करू शकत नाही, असं म्हटल्यावर आता इथे शोभाला टेन्शन आलेलं असतं की करायचं काय. आपल्या नवऱ्याला जर जेलमध्ये टाकलं तर तो आयुष्यभरासाठी जेलमध्ये सडणार आणि आपलं कुंकू हे कायमचं आपल्यापासून दूर होणार. सगळीकडे घरात टेन्शन असतं.
शोभा आता रडायला लागते की असं करू नका, मी हात जोडते तुमच्यासमोर. तेव्हा मग सगळे पब्लिक म्हणतात की नाही, एखाद दुसरी व्यक्ती नाही तर बऱ्याच जणांचे तुझ्या नवऱ्याने पैसे खाल्ले आहेत, त्यामुळे ना त्याला आता आम्ही सोडणार नाही. तेव्हा मात्र इथे आता शोभाचे जे हाल असतात ते श्रावणीला बघवले जात नाही. श्रावणी म्हणते की 1 मिनिट. तेव्हा लगेच शोभाची आई शोभाला धीर देत असते की शोभे, अगं ए पोरी गप की, कशाला रडती, थांब, काहीतरी होईल. श्रावणी तू काहीतरी कर की, असं म्हणून आता ती श्रावणीच्या हातापाया पडत असते. अरे पण कोणी ऐकायला तयार नसतं, सगळेजण मागे लागलेले असतात. कुठं आहे तो माणूस, त्याला आमच्या देखत उभा करा, त्याला बघा पोलिसांकडेच देतो, नाहीतर इथल्या इथं त्याला चेपूनच टाकतो. आमच्या गरिबांकडनं पैसे लुटले आहेत आणि आमच्या पोराबाळांचे ॲडमिशन करून देतो असं म्हणून पैसे घेऊन गेलाय. कुठं आहे त्याला, आणा आमच्यासोबत, जिताच जाळतो त्याला. तेव्हा आता शोभा आणि आई दोघीजणी घाबरतात. आता काय करायचं म्हणून शोभा म्हणते की आई, अगं माझं कुकू पुसतील की गं हे लोक, काय करू मी. तेव्हा इथून आता बायका वगैरे सगळ्या पुढे येत असतात. तेवढ्यातच इथे आता श्रावणी सगळ्यांना थांबवते की थांबा, तुमच्या सगळ्यांचे जे जे पैसे मिळालेत ना ते लवकरात लवकर तुम्हाला पूर्ण मिळतील. आणि ॲडमिशनचं बघायला गेलात तर आता ॲडमिशनबद्दल तर काही सांगू शकत नाही, पण तुमचे पैसे हे तुम्हाला मिळतील हे नक्की. म्हणजेच साहेबांची मुलगी म्हणून मी तुम्हाला शब्द देते की तुमचे पैसे तुम्हाला नक्की परत मिळतील. त्यामुळे तो जमाव आता गप्प बसतो आणि म्हणतो की हे बघा श्रावणीताई, तुम्ही म्हणालात ना म्हणून आम्ही गप्प बसलो या, नाहीतर या माणसाला आम्ही शोधून कधीच कुठून काढला असता आणि पोलिसांच्या ताब्यात दिला असता. आता श्रावणीमुळे शोभाचा संसार वाचतो. श्रावणी ही आता असं बोलल्यामुळे आता शोभा तिचे पाय धरते की वाचव, यांना वाचव, नाही तर काय बी खरं नाही बघ, असं म्हणून आता इथे श्रावणीने तर चांगल्यापैकी शोभाचा संसार वाचवलेला आहे. आता नेमकं श्रावणी ज्या लोकांचे पैसे घेतलेत त्यांचे पैसे हे कसे पूर्ण करणार आणि संसाराचा जो रहाटगाडा आहे तो रहाटगाडा ती बिचारी कसा आता शुभच्या साथीने पूर्ण करणार, सगळं पाहणं अगदी रंजकतेचं ठरणार आहे. असेच अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.